मित्रांनो, गुजरात पोलिसने आफ्टर मार्केट एलईडी लाईट्स वरती चलन करून 1.5 करोड रुपये जमा केले. आफ्टर मार्केट वाले एलईडी लाईट्स आणि हाय वॅट वाले लाईट्स बल्ब जे आहेत ते आपल्या भारतामध्ये इलिगल आहेत. आता कुठल्या बल्ब्स वरती चलन झाले, कुठल्या लाईट वरती चलन झाले हे पूर्णपणे समजून घ्या. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की एलईडी लाईट जर बॅन आहेत तर अशा वेळेला कंपनीज का देते आहे. जे टॉप मॉडेल आहे त्याच्यामध्ये एलईडी लाईट जे दिले जातात. एलईडी लाईट ह्या काही बॅन नाहीत आणि एलईडी लाईट्समुळे लोकांच्या डोळ्यांना त्रास होतो असं देखील नाही आहे. कुठल्या लाईट्समुळे त्रास होतो, जे खूप जास्त हाय वॅटेज वाले असतात आणि त्याच्यासोबतच जेव्हा आपण रिफ्लेक्टर काही बघा असा असतो, मोठ्या रिफ्लेक्टरमध्ये एलईडी बल्ब लावतो, अशा वेळेला त्याच्यानी लोकांच्या डोळ्याला खूप त्रास होतो. तुम्हाला दिसतं समोर की बाबा हा खूप मोठा प्रकाश पडलेला आहे, परंतु त्याच्यानी समोरच्या लोकांना खूप त्रास होतो. मोठ्या रिफ्लेक्टरमध्ये जेव्हा आपण एलईडी बल्ब लावतो तेव्हा तो विचित्र प्रकारे पसरला जातो. मोठ्या रिफ्लेक्टरसाठी हा हॅलोजन बल्ब असतो, तो जरी पसरला तरी देखील त्याच्यानी डोळ्याला एवढा त्रास होत नाही. तुम्ही विचार कराल की मग मोठ्या गाड्यांमध्ये कशी काय एलईडी लाईट असतात. ते जे आहेत ते एलईडी रिफ्लेक्टर्स जे आहेत ते योग्य प्रकारे डिझाईन केलेले असतात. त्याच्यामागे खूप जास्त खर्च केलेला असतो कंपनीने की जेणेकरून तो बरोबर रोडवर पडेल, लोकांच्या डोळ्यामध्ये पडणार नाही. तुम्ही जर कंपनी फिटेड वाले लाईट्स पाहाल तर त्याच्यातला बल्ब आपल्याला दिसूनच येत नाही. तो अशा प्रकारे हाईड केलेला असतो आणि त्या प्रकारे त्याची इंजिनिअरिंग जी आहे ती केलेली असते आणि तुम्ही त्या बल्बला कधीच फ्युचरमध्ये अपग्रेड म्हणजे चांगल्या दर्जाच्या त्याच्यामध्ये लावूच शकणार नाहीत. जे आहे त्याच्यावरतीच तुम्हाला करावं लागेल, कारण की त्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून कंपनीने बनवलेले असतात. त्यामुळे मोठ्या रिफ्लेक्टर्समध्ये जे ते एलईडी लाईट्स वापरू नका. 100 वॅटचा वरतीचा बल्ब कधीच लावू नका. तो आपल्या भारतामध्ये इलिगल आहे. एक सिंगल बल्ब 100 वॅटचा वरती नाही लावायचा.